नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड नसणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये मित्रांनो महत्त्वाच्या बाबी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत, त्यामुळे त्या आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत दिनांक 20 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित रूपात संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्त वेतन योजना असेल आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना असेल व पाचवी जी योजना आहे ती इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्त वेतन योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचाही समावेश आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेअंतर्गत किंवा विभागांतर्गत राबवण्यात येत असलेल्या उपरोक्त 5 योजनांमधील DBT पोर्टलवर नोंद असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार या विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 27 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे वैश्विक ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर UDID कार्ड हे कंपल्सरी केलं आहे. परंतु विशेष सहाय्य योजनेतील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड नाही, अशा लाभार्थ्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड बंधनकारक केल्याचे परिपत्रकामुळे त्यांना सद्यस्थितीत दिव्यांग प्रवर्गातून योजनेचा लाभ देण्याचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानसुद्धा होत आहे आणि त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड नसणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना UDID कार्ड काढण्यासाठी कालावधी निश्चित करण्याची व देण्याची बाब शासनाच्या विचारधारा होती आणि या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे. मित्रांनो, हा शासन निर्णय आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत, कारण मित्रांनो या शासन निर्णयामध्ये महत्त्वाच्या बाबी समजावून सांगितल्यात आणि त्या दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तर यामध्ये बघा, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना दिनांक 1 एप्रिल 2026 पूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजनेतून दिव्यांग प्रवर्गातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 20 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुदान देण्यात येत होते, फक्त अशा लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचे लाभ चालू ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये अतिशय महत्त्वाची पहिली बाब म्हणजे संबंधित तहसीलदारांनी मार्च 2026 पर्यंत लाभ घेत असलेल्या सर्व दिव्यांगांना त्यांच्याकडे जुन्या प्रकाराचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र SADM प्रमाणपत्र अशा सर्व दिव्यांगांची प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या यंत्रणांमधून समन्वय साधून 20 सप्टेंबरपर्यंत 20 सप्टेंबर 2026 पर्यंत वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड काढून घेण्यात यावे. सदर कालावधीमध्ये त्यांचा लाभ हे चालू राहील अशा पद्धतीचा महत्त्वाचा मुद्दा या स्पष्ट सांगितलं. म्हणजे जोपर्यंत हे 30 सप्टेंबरपर्यंत काढत नाही तोपर्यंत त्यांचा हप्ता हा नियमित स्वरूपामध्ये येणार. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, उपजिल्हाधिकारी म्हणजे सामान्य प्रशासन विभाग विशेष सहाय्य योजना यांनी संबंधित तहसीलदारांचा विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांबाबत नियमित आढावा घेतील. सहाय्यक आयुक्त म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे हे प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून दिव्यांगांना या योजनेचा लाभ मिळवून देतील आणि या संदर्भात महत्त्वाची जबाबदारी त्यांची आहे. त्याचबरोबर तिसरा महत्त्वाचा मुद्दा, नायब तहसीलदार विशेष सहाय्य योजना यांनी विशेष सहाय्य योजनेतील वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांकडून 15 जून 2026 पर्यंत वैश्विक ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी स्वावलंबन पोर्टल अन्वये अर्ज सादर करून घ्यावेत. बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर चौथा मुद्दा बघा, अर्ज सादर केल्यानंतर अर्जाचा क्रमांक म्हणजे एनरोलमेंट नंबर हा SAS म्हणजे स्पेशल असिस्ट स्कीम पोर्टलवर अद्ययावत करायचे आहेत. पाचवा मुद्दा बघा, SAS म्हणजे स्पेशल असिस्टंट स्कीम हे जे पोर्टल आहे जे आपण सामाजिक न्याय विशेष विभागासाठी वापरतो, यामध्ये अर्जाचा क्रमांक नोंदवण्यासाठी आवश्यक सुधारणा माहिती तंत्रज्ञान मंडळाने त्या ठिकाणी करायचे. आणि यामध्ये 6वा मुद्दा बघा, विशेष सहाय्य योजनेतील काही दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड
व आधार कार्ड यांच्यावरील जन्मतारखेत तफावत आढळून येत आहेत, याबाबत तहसीलदार यांनी विशेष मोहीम राबवून सदर तफावत दूर करावी। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक DPM यांच्या सहकार्याने आधार कार्ड आणि स्वावलंबन पोर्टलच्या माध्यमातून वैश्विक ओळखपत्रातील बदल अद्ययावत करायचा आहे। आणि यानंतर 7वा मुद्दा बघा, तहसीलदार यांच्या SAS पोर्टल म्हणजे जे काही सामाजिक न्याय विशेष विभागाची वेबसाईट आहे, हे जे पोर्टल आहे त्यावरील डेस्क 1 लॉगिंगमध्ये पास आणि फेल रिपोर्ट उपलब्ध आहे। त्यातील फेल रिपोर्टमध्ये नमूद आधार कार्ड आणि बँक खाते संलग्नीकरण, KYC, आधार अद्ययावतीकरण इत्यादी बाबी सुद्धा तहसीलदार यांनी संबंधित लाभार्थ्यांकडून पूर्ण करून घ्यावी। तहसीलदार यांनी डेस्क 1 मधून अद्ययावत केलेल्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयातील डेस्क 2 लॉगिंगमधून त्यास मान्यता देण्यात यावी। 8वा मुद्दा बघा, तहसीलदार यांनी विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे गावनिहाय यादी प्रसिद्ध करावी व गाव पातळीवर त्या यादीचे वाचन करून हयात नसलेले व बनावट लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात यावे व त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या रकमेची वसुली सुद्धा करण्यात यावी, अशा पद्धतीचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट सांगितला आहे। त्याचबरोबर सर्व विभागीय अधिकारी यांनी दिव्यांग लाभार्थींसाठी विशेष सहाय्य योजनेची शिबिरे व कार्यशाळा प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी आयोजित करावी। यासाठी सर्व विभागांना आमंत्रित करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी यांची राहील। 30 सप्टेंबर 2026 पूर्वी कोणत्याही लाभार्थी हा UDID कार्ड अभावी विशेष सहाय्य योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी ही उपविभागीय अधिकारी यांची असेल, याची दक्षता त्यांनी घ्यावी। त्यानंतर 10वा मुद्दा बघा, सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्हा महसूल अधिकारी परिषदेत विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचा नियमित आढावा घ्यायचा आहे। त्याचबरोबर 11वा मुद्दा बघा, या ठिकाणी सर्व तहसीलदार यांनी वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड नसलेल्या दिव्यांगांच्या याद्या तयार करून दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्जासह प्रतीसह एनरोलमेंट नंबर वैश्विक ओळखपत्र निर्गमित करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यास उपलब्ध करून द्यावे। त्यानंतर बघा 12वा मुद्दा बघा, या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा, सर्व जिल्हाधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण व तहसीलदार यांच्या सहाय्याने संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय व अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इतर दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड निर्गमित करणाऱ्या यंत्रणांकडून विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी। त्यानंतर 13वा मुद्दा बघा, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्याने 30 सप्टेंबरपर्यंत वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड प्राप्त करून देण्याची कारवाई करावी। त्यानंतर 14वा मुद्दा बघा, सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही तहसीलदार यांची राहणार। तर अशा पद्धतीने मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा उपयुक्त असा हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयामध्ये सर्व गोष्टी स्पष्टपणे नमूद केल्या आहेत। तहसीलदारांची जबाबदारी काय, जिल्हाधिकारी कार्यालयाची जबाबदारी काय, उपविभागीय अधिकाऱ्यांची जबाबदारी काय, दिव्यांगांची जबाबदारी काय, या सर्व बाबी या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितले। त्यामुळे मित्रांनो 30 सप्टेंबरपर्यंत ही आपली शेवटची मुदत असणार आहे। यापूर्वी जर समजा तुम्ही UDID कार्ड काढला नाही तर यानंतर तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवलं जाणार आणि तुम्हाला कायमस्वरूपी या योजनेतून बाद केलं जाणार। त्यामुळे ही व्हिडिओ ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।